हॅलो पीपल आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो पीपल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी काय करते आहे की माझे हे सगळे जे केस आहेत ना फेसवर ते काढते आहे. खूप दिवस झाले मी काही काढलं नाही म्हणून मी हे काढते आहे. आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल खूप सारे की ही कशाने काढते वगैरे वगैरे. तर मी आधी वॅक्सनी काढून बघितले आणि त्यांनी थोडी थिक ग्रोथ येते. मग मला भेटले हे रेझर्स, हे फेस रेझर्स आहेत. या फेस रेझरनी मी इथले केस काढते. या फेस रेझर्सनी मी इथले केस काढते. तर हे तुम्हाला कोणत्या पण मेडिकलमध्ये, जनरल स्टोअरमध्ये कुठे पण मिळून जातील. आणि हे 3 येतात. तर मी यातला पिंक कलर वापरते. याच्यात ब्लू आणि येलो कलर पण येतो, सेम असतं, फक्त कलर चेंज आहे. तर हे काढायच्या आधी तुमचा फेस जर खूप ड्राय असेल किंवा कसा पण असेल, तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. कारण ड्राय फेसवर ते असं ग्लाईड नाही होत इझिली. तर मी लावती आहे सेटाफिलचं लोशन, ज्याने माझा चेहरा थोडा सॉफ्ट होईल, म्हणजे ते ड्राय नाही वाटणार आणि ते केस आरामात निघतील. तुम्हाला काय करायचं आहे, कधीच उलट्या डायरेक्शननी नाही काढायचे. ज्या डायरेक्शनला केस आहेत त्याच डायरेक्शनला तुम्हाला ग्लाईड करायचा आणि खूप प्रेशर नाही लावायचं. प्रेशर लावलं तर एकदम कट बसू शकतो आणि रक्त येऊ शकतं आणि हे बिलकुल पण मुली तर अफोर्ड करूच नाही शकत. तर तुमचे हे केस असे पकडायचे आहेत आणि तुम्हाला जस्ट खाली ग्लाईड करायचं आहे. हे बघा, क्लोजअप देऊ का? हे बघा, असे केस निघून येतात ह्यानी. आणि जर तुम्हाला थोडे कानापासले काढायचे असतील, सेम खूप कमी प्रेशरनी खाली एवढंच. आणि खूप मुलींना नसतील येत, पण खूप मुलींना येतात पण. तर हे एक इझी ऑप्शन आहे ते काढायचं. त्यावर माझा फेस वॉश करून घेते, फोन पडणार आहे. खूप जेंटल क्लेन्झर वापरायचं, कारण केस जेव्हा रिमूव्ह होतात थोडीशी इचिंग असते, तर इचिंगनी रिॲक्शन होऊ शकते. तर जेंटल क्लेन्झरच वापरायचं आणि जास्त वेळ रब नाही करायचं. जर तुम्हाला इचिंग आगाप काही पण झालं तर स्ट्रेट एकच सोपा मार्ग आहे की बर्फ फिरवायचा. बर्फ फिरवला आणि थंड वाटेल आणि ती थांबून पण जाईल इचिंग. नाही तर ॲलोवेरा जेल लावा. One eternity later. हॅलो, मी आता माझे केस स्ट्रेट करते आहे आणि मी पूजा पण करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते माझे केस स्ट्रेट कसे करते. पूजा मी यासाठी करणार आहे कारण आज आईला थोडी गडबड होती आणि मी पण काम करत होते घरात. आईलाही वेळ नाही मला आणि मलाही लवकर वेळ नाही मला, म्हणून मी आत्ता करते आहे. आत्ता मी माझे काढते हत्यार्स. तुम्ही जेव्हा पण स्ट्रेट करतात केसांना, तुम्ही पण हीट प्रोटेक्टिंग स्प्रे वापरायला विसरू नका, कारण मग केस ड्राय झाली की मला नाही म्हणायचं. तुम्हाला जर स्वतः स्ट्रेटनिंग शिकायची असेल ना, तर तुम्हाला हात वळवणं शिकावं लागेल, कारण स्वतः स्ट्रेटनिंग करणं सोपं नसतं. चटका बसायची 100% चान्सेस असतात, 1000% चान्सेस असतात चटका बसायचे. सो तुम्हाला तुमचं हात वळवणं शिकावंच लागेल. तर मी स्टार्टिंगला शिकत होते स्ट्रेट करणं केस. जेव्हा मी स्टार्टिंगला शिकत होते तेव्हा मला इथे चटका बसला होता, लिटरली इथे. असं वाटत होतं मी कोणत्या तरी रिलिजनचं तिळक लावलेलं आहे. इतका घाण बसलेला झटका. सो म्हणजे मला आता जमतं. मला कधी चटका नाही बसला त्याच्यानंतर. टचवूड नाही तर लगेच आजच बसेल. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे सांगितले. आता मी भेटते तुम्हाला या एकाची स्ट्रेटनिंग झाल्यावर. तर मी स्ट्रेट केले आहेत केस, स्ट्रेट केलेत मी केस. आणि मी साथ बघत होती एक डॉक्युमेंटरी आसाराम बापूंवर. खूप चांगली डॉक्युमेंटरी, प्राईम व्हिडिओवर आहे, तुम्ही पण सगळे बघा. तर मी ते पण बघत होती की अंधविश्वास कसा नाही ठेवायचा. ओके, माझे केस ऑलमोस्ट स्ट्रेट झाले सगळे. तर आता थोड्या वेळाने मी अजून रेडी होईल, मेकअप वगैरे करेल आणि मग जाईल मी माझ्या गणपतीच्या आगमनासाठी. आमच्या इकडे दिवाण देवडी राईट हो बहुतेक हां, तिथल्या गणपतीचं आगमन आज होतं आहे आणि त्याच्यात महाकाल डान्स पथक पण येणार आहे. तर मला ते बघायचं आहे, खूप इच्छा आहे मला लाईव्ह बघायची. तर मी त्याच्यासाठी जाणार आहे. व्हिडिओमध्ये तर दिसेलच तुम्हाला. गाईज मी गाईज कधीच नाही म्हणत, पण म्हणते गाईज. आजची देवाची पूजा मी करणार आहे ना, तर आता मी थोडं हातपाय तोंड धुवेल आणि मग पूजेला बसते. तर मी
सुंदर फुलं आलेली आहे. बघा मी पूजा कशी केली. खूप छान झाली पूजा. छान वाटते ना. तर मी मेकअप स्टार्ट करते कारण आता मला थोड्या वेळाने निघावं लागेल. Two hours later. काय करताय? आणि तुझी फिश कुठे? नाहीये आता. बाय चला मग. हॅलो, मी चालली आहे बिग बारी घालायला. शुभ शुभ बोल ना आई. शुभ नाही बोलत आहे आई. आम्हाला बिग बारी भेटलीच नाही. बघा आई म्हणली ना म्हणजे नाहीच होणार. आता उद्या जाऊ हा नक्की. उद्या सकाळी जाऊ शकतो का? हो. किती वाजता उघडतं? चालेल. हे बघा मला पाळी भेटली की नाही मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल का मी ऑनलाईन ऑर्डर केली आहे. हे सगळं मी पुढच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला दिसूनच जाईल. आणि डोंट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. कीप वॉचिंग. बाय गाईज. बाय बाय टाटा गुड बाय.